स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या 6 दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू होते। आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी सोमवारी विदर्भवाद्यांनी संविधान चौकातील रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखली। त्यामुळे कामठी रोड ते रहाटे कॉलनी चौक या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली होती। माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 27 डिसेंबर 2023 पासून उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती। या आंदोलनाची सांगता सोमवारी सायंकाळी करण्यात आली। यावेळी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते। उपोषण आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेतली नव्हती, त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भावना संतप्त होत्या। सभेदरम्यान विदर्भावरील अन्यायाचा पाळा वाचविण्यात आला। तसेच महाराष्ट्रात राहून विदर्भाचा मागासलेपणा दूर होणार नाही आणि प्रगती होणार नाही। तसेच येथील आर्थिक, आरोग्य आणि नोकरी यातील अनुशेष कोणतेही सरकार आले तरी भरून काढू शकत नाही। विदर्भात वनसंपदा, खनिज संपत्ती, सुपीक जमीन आणि वीज निर्मितीमध्ये श्रीमंती आहे, पण विदर्भाच्या सिंचनाच्या सोयी नाही। त्यामुळे शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध झाला आहे। विदर्भाचा विकास राज्यकर्ते करण्यास अपयशी ठरले आहे। यापुढे स्थितीत बदल होणे शक्य नाही।